नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळे घरीजण व्यवस्थित अक्षय तृतीयाबद्दल पूजा सुरू असते आणि पूजा चालू असताना आता तो दिवा विझला जातो, कारण सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. त्यानंतर दिवा वगैरे लावलेला असतो आणि रेवा तर तेथे दारातच आलेली आहे, सगळ्यांकडे पाहत असते आणि दारात आल्यानंतर आता ती सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी म्हणते की गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर सगळेजण तिच्याकडे धक्क्यानेच बघत असतात. पार्वती आजीला तर खूपच राग येतो. मयुरी, आनंद, अभि यांना सगळ्यांना खूप राग येतो, परंतु अभि आणि रमा, आरोही यांना फार आनंद होतो. रेवा आलेली आहे. आरोही खुश होत म्हणते की आई, रेवा मावशी आली आणि धावतच ती रेवाच्या जवळ मावशी करत येते आणि तिला घट्ट मिठी मारते. रेवा आता म्हणते की सॉरी, मला येण्यासाठी जरा उशीर झाला. आरोही खुश होत म्हणते की रेवा मावशी, अगं तू आली म्हणून मला फार खरंच छान वाटलं. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला आरती करूयात. तेव्हा आता सगळेजण आरतीला उभे राहतात. रमा आणि अक्षय आरती ओवाळतात आणि गणपती बाप्पांची आरती सुरू होते. त्यानंतर मात्र आता सगळेजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात आणि आता आरोही म्हणते की मी ते सगळ्यांना आरती आणि आरतीचं ताट वगैरे हातात घेते. पार्वती आजी म्हणते की जरा सांभाळून. आरोहीची खूप लगबग सुरू असते. रेवा आल्यामुळे तिला आणखीनच आनंद झालेला आहे. त्यानंतर आरोही सगळ्यांना आरती देते आणि रेवाला शेवट देते. रेवाची आरती घेऊन झाल्यानंतर आता आरतीचं ताट आहे तर आरोही ते टेबलवर ठेवते आणि लगेच ती आरोही रेवाच्या जवळ उभी राहते. तिचं मात्र आता त्या ताटाकडे लक्ष नाही, ती तसेच टेबलवर तेथे ठेवून देते. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवलं जातं. तेवढ्यात आता रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा अक्षय, आता आजच्या ह्या दिवशी पुन्हा सगळं काही विसरून मागचं जुनं सोडून देऊन पुन्हा एकदा तुम्ही रेवावर विश्वास ठेवा. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो ठेवूयात ना, कारण तुझ्यावर आणि आरोहीवर असणाऱ्या प्रेमाखातीर मला हे सर्व करावं लागेल आणि आता तो खोटा विश्वास तरी मला ठेवावा लागेलच. तेव्हा रेवा लगेच आता खुश होत आपल्या स्वतःच्या मनात खूप हसत असते आणि अक्षयकडे बघत असते. त्यानंतर गुरुजी मात्र आता सगळ्यांना प्रसाद वाटायला सांगतात. अक्षय आणि रमा सगळ्यांना प्रसाद वगैरे देतात. घरातील सगळ्यांना प्रसाद देऊन झाल्यानंतर अक्षय आणि रमा रेवाच्या समोर येतात. अक्षय रेवाकडे बघत असतो, ते पण रागानेच, आणि रमा ही रेवाला म्हणते की रेवा तू आलीस, खरंच खूप बरं वाटलं. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ रमा, मी तुला सकाळी सांगितलं होतं जर सगळ्यांची इच्छा असेल तर मी नक्की येईल, परंतु मला अक्षयकडे बघून हे असं वाटत नाही की अक्षयला मी आलेले पटले म्हणून. तो एकटंच आहे की आता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे की मी त्याला इथे आलेले नाही आवडले. अक्षय रागानेच म्हणतो की ठेवला ना आता तुझ्यावर विश्वास, आणि रागाने तिच्याकडे बघत असतो. तेव्हा रेवा म्हणते की हो, मी सुद्धा या विश्वासाला तडा नाही जाऊन देणार, हा माझा शब्द आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की जाऊन देऊ सुद्धा नकोस, या विश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस, आणि हे बघ आता मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मागे तू जे काही केलं हे सगळं मी विसरलो असं जर तुला वाटत असेल तर नाही, तो गैरसमज मात्र तू स्वतःमध्ये बाळगू नकोस. आता फक्त मी तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण मी तसा बायकोला शब्द दिलेला आहे आणि माझं माझ्या मुलीवर आणि माझ्या बायकोवर प्रेम आहे, म्हणून फक्त मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, बाकी काही नाही. तेव्हा रेवा अक्षयकडे पाहत असते तर रमा आता अक्षयला शांत करते आणि म्हणते की ठीक आहे, प्रसाद द्या अगोदर. तेव्हा आता अक्षय रेवाला प्रसाद देतो, त्यानंतर रमाला देतो आणि रमाकडे बघून तो हसतोय. रमा मात्र आता तेथे गुरुजींना प्रसाद द्यायला आणि पूजा करायला खाली बसते आणि अक्षय तेथे ज्या टेबलवर मात्र आरोहीने हे औक्षणाचं ताट ठेवलेलं आहे तर तेथे मात्र त्यात दिवा असतो आणि त्या आरतीच्या ताटामध्ये जो दिवा आहे तो अजूनपर्यंत चालूच असतो आणि अक्षय मात्र त्याच्याकडे पाठमोरा करून उभा असतो. तेव्हा आता रेवा सगळ्यांकडे लक्ष देते की सगळ्यांचं लक्ष कुठे आहे. रमा मात्र आता तिच्यामध्ये मग्न असते आणि सगळेजण मात्र खाली पूजेकडे पाहत असतात आणि कुणाचं लक्ष नाही हे अगदी बघितल्यानंतर रेवा लगेच आता तो दिवा आहे तर तो बरोबर आता त्या उपरण्याचं पेट घेण्यासाठी तेथे त्याच्या जवळ आणते आणि शेवटी मात्र उपरण्याने पेट घेतला जातो. तेव्हा अक्षयच्या खांद्यावर असणारं ते उपरणं आहे तर ते पेटले जाते आणि रेवा तर आता बघून त्याच्याकडे हसत असते आणि अक्षय तसाच समोर येतो. आता समोर आल्यानंतर रमाचं लक्ष जाते. रमाला आता ती आग बघून धक्का बसलेला असतो. रमा लगेच जोरात उठते आणि अक्षय थांब असं जोरात ओरडते. तेव्हा सगळेजण आता अक्षयच्या जवळ धावतात. रेवा सुद्धा आता मुद्दाम म्हणते की अक्षय, आणि रेवा लगेच आता अक्षयचं ते पेटलेलं उपरणं आहे तर ते मुद्दाम विझवण्यासाठी पुढे येते. रमा सुद्धा विझवत असते. रेवा आता ते सगळ्यांच्या समोर असं दाखवते की आपण ते आपल्या हाताने विझवलेलं आहे आणि ते स्वतःनेच पेटून दिलेलं असतं आणि विझवण्याचं नाटक तर ती सगळ्यांच्या समोर करते आणि तेवढ्यात रेवाचे हात भाजलेले असतात. आता आरोही धावतच रेवाच्या जवळ येते आणि तिचे हात बघून आता आरोहीचा जीव मात्र तुटतो. आरोही म्हणते की रेवा मावशी, अगं रेवा मावशी तुला किती भाजलेला आहे. त्यावरती रेवा म्हणते की ठीक आहे बाळा, थोडंसं भाजलेलं आहे, बाकी काही नाही. आणि रेवा आता सगळ्यांच्या समोर अक्षयला विचारते की अक्षय तू बरा आहेस ना. त्यावरती अक्षय हसतो आणि रेवाला म्हणतो की हो ना, तू आली आणि बरोबर आता हे असं काहीतरी घडले असं मला वाटलंच होतं. रमा आता लगेच रेवाला सगळ्यांच्या
समोर म्हणते की रेवा थँक्यू, कारण तुझ्यामुळे इतका मोठा घडलेला अनर्थ आहे तर तो टळलेला आहे. त्यावरती आता मयुरी सुद्धा म्हणते की हो ना रेवा, खरंच खूप थँक्स हो, आणि मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. म्हणून मयुरी आता घाईने आत जाते. रेवाचे हात भाजलेले आहे तर त्यावर मलमपट्टी वगैरे करण्यासाठी. तेव्हा आता अभि मात्र मनामध्ये देवाला म्हणतो की देवा, अरे हा आज काय योगायोग घडलेला आहे. नेमकं ही रेवा घरी आली आणि इतका मोठा हा अपघात घडलेला आहे. तर रेवा मात्र आता आपल्या हातावर फुंकर मारत अक्षयकडे बघत असते आणि मनात म्हणते की ही आग तर मी आज विझवली, परंतु तुमची राग झाल्याशिवाय मात्र मी तुम्हाला नाही सोडणार. तोपर्यंत मी शांत तर नाही बसणार. त्यानंतर आता रमा स्वतः आपल्या हाताने रेवाच्या त्या भाजलेल्या हातावर मलमपट्टी वगैरे करत असते. रेवा आता रडण्याचं नाटक करते आणि रमाला थँक्यू असं म्हणते. त्यावरती रमा सुद्धा पुन्हा आता रेवाला थँक्यू बोलते. आज मात्र तू नसती तर माहिती नाही काय झालं असतं, म्हणून आता ती रेवाचे खूप खूप आभार मानते. त्यावरती आता रेवा म्हणते की हो, मी खरंच हे सर्व केलेले नाही. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघ, आज मात्र तू माझ्यासाठी आणि ह्या मुकादम कुटुंबासाठी जे काही केलेलं आहे ते मी कसं विसरू. आणि हे बघ, आता तू आरोहीचा जीव सुद्धा वाचवलेला आहे आणि आज जो इतका मोठा अनर्थ घडलेला होता तर त्यामधून सुद्धा तू अक्षयला बाहेर काढलं. खरं तर या अगोदर मात्र मी तुझ्याबद्दल जो काही विचार करत होते त्याबद्दल खरंच मला खूप अपराधी वाटतं. तेव्हा रेवा डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते आणि म्हणते की प्लीज अगं रमा, तू असं काही बोलू नकोस, त्यामुळे माझा गिल्ट मात्र अजून वाढतोय. आणि आज मात्र नेमकं तुम्ही माझ्याबद्दल जो काही विचार केला, जे काही तुमच्या मनात वाटलं माझ्याबद्दल, ते सगळं बरोबर होते. कारण भूतकाळामध्ये मी खूप काही चुका केलेल्या आहेत. त्यामुळे प्लीज मला बोलून दे. मी तुला, अक्षयला आणि आता सगळ्यांना, घरातील तुझ्या अख्ख्या मुकादम फॅमिलीला या अगोदर खूप त्रास दिलेला आहे भूतकाळामध्ये. माझ्या इतका त्रास मात्र या जगामध्ये तुम्हाला कोणीही दिलेलं नसेल. आणि एवढं सगळं सहन करून सुद्धा आज मात्र तू माझ्याजवळ बसून माझ्या ह्या जखमेवर मलमपट्टी करत आहे. तर आणि खरंच खूप सॉरी. त्यानंतर मात्र आता रेवा म्हणते की मला खरंच खूप बरं वाटतं. आणि रेवा आता रमाला पुन्हा ही सांगत आहे की प्लीज झालं गेलं सगळं काही विसरून पुन्हा आता आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. तेव्हा आता ह्या दोघी रूममध्ये आहे आणि अक्षय आता दरवाजात आलेला असतो आणि तो दरवाजा वाजून आतमध्ये येतोय आणि तो ते असं करत असतो आणि परत रेवाला म्हणतो की थँक्यू सो मच. आज मात्र जो काही प्रसंग घडलेला होता त्यातून सगळ्यांना तू बाहेर काढलंस. तेव्हा आता रेवा मात्र डोळ्यामध्ये पाणी आणते आणि अक्षयकडे पाहत असते. अक्षय मात्र रागाने तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर बाहेर हॉलमध्ये सगळेजण असतात. आता जो घडलेला जो काही प्रसंग आहे त्यामुळे सगळेजण शांत आहेत. सगळ्यांना टेन्शन आलेले आहेत. आजी म्हणते की बापरे, खरंच आज तो जो काही प्रसंग ओढवला होता, बरं झालं की वेळेवर तो अनर्थ टळला आणि आपल्या अक्षयचा जीव वाचला. तर आनंद म्हणतो की आजी, आज मात्र हे आपल्याला कळालेलं आहे आणि आपल्याला ते नाकारता येणार नाही की रेवामुळे मात्र आता अक्षयचा जीव वाचलेला आहे. तर त्यावरती अभि म्हणतो की हो, करेक्ट, आणि हे सगळं काही डोळ्यांसमोर घडलेलं आहे हे तर तुम्हाला पटत असेल. आणि तेवढ्यात रेवा, अक्षय, रमा बाहेर येतात. तर आरवी विचारते की रेवा मावशी, तुला बरं वाटतं का? आता आईने तुला मलम लावून दिलं असेल, त्यामुळे आता मात्र तुझी जखम चटकन बरी होणार आहे. त्यावरती आता रेवा म्हणते की हो, तू तर म्हणते मग या जखमेला पटकन बरं व्हावंच लागेल. रमा आणि अक्षय सुद्धा दोघं आता एकमेकांकडे बघून हसत आहेत. त्यानंतर मयुरी रेवाला चहाबद्दल विचारते, परंतु रेवा म्हणते की आत्ता नकोय मला चहा वगैरे, निघते. म्हणून रेवा आता जायला निघते. तेव्हा रमाच म्हणते की अगं रेवा, थांब ना अजून थोडा वेळ. रेवा म्हणते की नकोय, आणि आता ह्या जखमेला बरं होता मात्र खूप काही वेळ लागेलच. आणि हे बघा, आज मात्र मी जे काही केलेलं आहे आई आजी, त्यामुळे माझी जुनी पापं धुतली जाणार नाहीत. आणि आता माझ्या जखमेचं काय घेऊन बसलात, पण या अगोदर सुद्धा मी तुम्हाला खूप जखमा दिलेल्या आहेत आणि जी काही माझी पापं वगैरे होते तो भूतकाळ मात्र तुम्ही सुद्धा नाकारू शकत नाही. तरी सुद्धा आता हे सर्व काही विसरून तुम्ही आज मला येथे येण्याची जी काही संधी दिलेली आहे आणि तुम्ही मला येथे पूजेसाठी बोलावलं, तुमच्या कुटुंबाचा एक आता भाग मला समजलं आणि त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. येते मी असं बोलून आता ती जायला निघते. त्यावरती अभि तर खुश होत आता रेवाला म्हणतो की तू आलीच, खरंच खूप बरं वाटलं. आणि रेवा अभि एकमेकांकडे बघून आता हसत असतात. अभिला फारच आनंद झालेला आहे रेवा घरात आली होती म्हणून. तेव्हा रेवा आता जायला निघते. तर आरवी म्हणते की मावशी थांब ना. आणि हे बघ अगं मावशी, तू येणार आहे ना परत आमच्या घरामध्ये? त्यावरती आता लगेच रेवा म्हणते की हो, तू बोलावलेला आहे तर मी नक्की येणार आहे. तेव्हा मात्र आता जायला निघते. तर रमा तिला थांबवते आणि हळदी कुंकवाचा पंचपाळा घेऊन तिला हळदी कुंकू लावायला घेते. पार्वती आजीला आता ही सर्व बघून खूपच राग येतो. रमा तिला हळदी कुंकू वगैरे लावते आणि अधूनमधून येत जा असं खुश होत म्हणते. की रेवा सुद्धा आता म्हणते की खरंच येत जाईल आणि बाय करून आता ती खुश होत रमाकडे बघून हसते आणि रेवा आता तेथून निघून जाते. त्यानंतर आता सगळेजण तेथेच असतात. तर आनंद म्हणतो की आजी, रेवा जर खरंच बदलली असेल तर खरंच सगळं काही छान होईल. परंतु पार्वती आजीचा काही रेवावर विश्वासच नसतो, कारण पार्वती आजीला माहिती असतं की रेवा कधीही बदलणारी नाही.
आता पार्वती आजी आनंदला म्हणते की तुला माहिती आहे का की तू खात्रीने हे सगळं म्हणतो की रेवा बदलेल. रेवा कधीही बदलू शकत नाही आणि ती पूर्वीची रेवा नाही आणि ती बदलली असं तुला वाटतं का? त्यावरती आता लगेच आनंद म्हणतो की नाही, परंतु आज मात्र येथे जे काही घडलेलं आहे आणि त्याबद्दल रेवाने जे काही केलेलं आहे त्यामुळे माझा विश्वास बसल्यासारखा वाटतो की रेवा नक्की बदलली असेल म्हणून. परंतु इतक्या लवकर तिच्यावर विश्वासच कसा ठेवू शकतो, कारण यापूर्वी सुद्धा तिने आता आपल्याचा फसवण्यासाठी काय काय केलेलं आहे आणि आपला विश्वास बसण्यासाठी सुद्धा अशा काही गोष्टी तिने मागे सुद्धा केलेल्या आहेत त्या, आणि ती तिची सवय असल्यामुळे मला नाही वाटत की रेवा बदलली असेल म्हणून. आणि त्यावेळी सुद्धा आपण तिच्यावर असा विश्वास ठेवला होता आणि आपण त्यामध्ये फसलो होतो. एक गोष्ट लक्षात ठेव आनंद, अरे वाघिणीने कितीही कातडी बदलली तरी सुद्धा ती गाय होत नसते. त्यावरती आता लगेच रमा म्हणते की आयाजी हे बघा, रेवा आता आल्यापासून आपल्याला भेटल्यापासून रेवाने अशी कोणतीही एक गोष्टी आता आपल्या मनाविरुद्ध केलेली नाही की आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होईल म्हणून. त्यामुळे प्लीज तुम्ही रेवावर विश्वास ठेवा आणि प्लीज असं रेवाच्या बाबतीत गैरसमज वगैरे करून घेऊ नका. सगळं काही ठीक होईल. रेवा असं वागणार नाही, कारण रेवा पूर्णपणे बदलली आहे. ती पूर्णपणे आता तिचं वागणं सगळं काही आता हे लोकच बदललेलं आहे. त्यामुळे प्लीज आई आजी तुम्ही सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिच्याबद्दल मनातून असलेला गैरसमज आहे तर तो काढून टाका. मी तुम्हाला सांगते की रेवा खरंच बदललेली आहे. प्लीज तुम्ही विश्वास ठेवा आई आजी, रेवावरती एकदा विश्वास ठेवून बघा. तेव्हा आता पार्वतीची म्हणते की हो रमा, तू तर लगेच विश्वास ठेवते आणि ठेवूयात ना विश्वास, का ठेवायचा नाही असे आता पार्वतीची म्हणते. पार्वतीजीला हे पटत नाही, पण तरीसुद्धा आता ह्या सगळ्यांपुढे मात्र पार्वतीची हात टेकते. आणि तेवढेच मात्र इकडे रेवा आता घरी येते. चंदाला आवाज येत असते की चंदा चंदा. रेवाच्या दोन्ही हाताला पट्ट्या वगैरे केलेल्या आहेत. त्यानंतर आता ती सोफ्यावर वगैरे बसते. चंदा काही बाहेर आलेली नसते म्हणून चंदाला पुन्हा जोरात आवाज देते. तेवढेच चंदा बाहेर येते आणि म्हणते की काय ग तू आलीस का, आणि ते मुकादम वगैरे आहे तर ते काही तुला बोलले का, तेथे नक्की काय घडले, काय ग रेवा तुला बघून तर मात्र तुझे त्यांचे चेहरेच उतरले असतील, अगं बोल ना. तेव्हा आता रेवा म्हणते की हे बघ, शिकार मिळाल्यानंतर आता शिकाऱ्याच्या चेहऱ्यावर जो काही आनंद असतो असं माझं झालेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे मात्र जी काही माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये भीती होती आणि ती भीती मात्र विश्वासात उतरलेली आहे. म्हणजे घरातील सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आता मात्र ह्या विश्वासाचं रूपांतर आहे तर ते विश्वासघातात कधी होईल याचं आता बघूयात. आणि चंदाचं लक्ष मात्र रेवाच्या हाताकडे जाते. तिच्या रेवाला विचारते की हाताला मात्र नक्की काय झालं, का तू पट्टे वगैरे केलेले आहेत. तेव्हा रेवा आपले हात पुढे करते आणि म्हणते की हे बघ चंदा, म्हणजे कसं आहे की जखम जितकी चांगली खोल जाते तर तितकी सहानुभूती जास्त मिळते. ती सहानुभूती मला मिळवायची होती, पाहिजे होती, म्हणून मी स्वतःचे हात मात्र भाजून घेतले. तेव्हा आता चंदा खुश म्हणते की म्हणजे असं आहे तर अक्षय मुकादम स्वतःशी आता तुमच्याशी झुकलेला आहे, तो पूर्णपणे तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याने. तर त्यानंतर रेवा तर खुशात म्हणते की सगळ्यांना हेच वाटतं की मी अक्षयचा जीव वाचवलेला आहे पण त्याचा जीव तर आजच गेलेला आहे. त्यावरती चंदा म्हणते की अगं पण तो जिवंत आहे. त्यावरती रेवा म्हणते की तो जरीही जिवंत असला तरी सुद्धा तो काही राग आणि संशय माझ्याविषयीचा होता तो कायमचा गेलेला आहे. तर तो जरीही शरीराने जिवंत असेल परंतु त्या व्यक्तीचा स्वाभिमान, संशय आणि त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे सगळं काही बोलून जात असतं. आणि रेवा मात्र आता अक्षयचा फोटो लावणारा तो बावला आहे तर तो आपल्या हातात घेते आणि समोर मात्र मेणबत्ती लावते आणि ती मेणबत्ती पेटवल्यानंतर आता तो जो काही बाहुल्याच्या रूपात अक्षयचा फोटो वगैरे आहे आणि आता मात्र चंदा हे सगळं काही बघून घाबरत असते की नक्कीला काय करायचं आहे. तर त्यानंतर मात्र आता लगेच रेवा म्हणते आता अक्षय माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला आहे. तर आणि जी व्यक्ती मात्र कोणाच्या तरी उपकारांच्या ओझ्याखाली असते ना तर ती जिवंत असून सुद्धा मेल्यासारखीच असते. त्यामुळे किती काही झालं तरी अक्षयला मात्र मी माझ्या तालावर नाचवणारच. आणि जर मी स्वतः अक्षय मुकादमला हे सर्व सांगितले आणि आता त्याला जाळवण्याचा जो काही प्रयत्न मी केलेला आहे आणि आता मात्र मी माझ्या हाताखालचा बाहुला बनवून त्याच्याकडून हवं ते सगळं करून घेणार आहे. तर इतकं त्याला माझ्या वचनामध्ये अडकवेल. आता मात्र पुढचा खेळ कधी आणि कसा खेळायचा आहे तर हे सगळं काही मी ठरवणार आहे. आणि रेवा मात्र आता त्या बाहुल्याला आपल्या हातानुसार फिरवत असते. अगदी हातातला बाहुला बनवून तिला असं वाटतं की मी अक्षयलाच फिरवते की काय. चंदा मात्र आता रेवाकडे बघत असते. रेवाचं हे वेडपट वागणं. त्यानंतर रमा एकटीच आता बाहेर बसलेली आहे आणि तिला पूजेच्या वेळेस घडलेला तो सगळा काही प्रसंग हुबेहूब आठवतो. जेव्हा अक्षयचं ते उपरणं पेटलेलं आहे तर त्या सगळ्याचा ती विचार करत बसलेली आहे आणि जोरात रमा तेव्हा अक्षय ओरडली असते आणि रमाच्या डोळ्यात मात्र हे सगळं काही आठवून पाणी येते. रेवा आता रमाला म्हणलेली असते की झालं गेलं, हे सगळं काही विसरून तुम्हाला माफ करून पुन्हा जवळ घेशील का, मला माफ करशील का, म्हणून आता तिला रेवाचा प्रत्येक आता भेटल्यापासूनचा क्षण आठवतो. आणि त्याच वेळेस अक्षय रमाला मात्र डोकावून पाहत असतो आणि तो सुद्धा आता बाहेर येतोय. तेव्हा आता अक्षय तिच्या शेजारी येऊन बसतो तर रमा लगेच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि त्याच्या मिठीत येत आता ती रडत असते आणि म्हणते की आज मात्र
खरंच मी इतकी घाबरली होते. जर तुम्हाला काही झाले असते तर मी काहीही स्वतःला माफ करू शकले नसते. नक्की काय घडलं आता हे सगळं याचं रमाला खूप वाईट वाटतं. ती रडत असते. तर अक्षय तिला म्हणतो की हे बघ रमा, माझ्यावर विश्वास ठेव, मला काही होणार नाही, माझी काळजी करू नकोस. आणि हे बघ रमा, असं मनामध्ये विचार सुद्धा आणू नकोस, कारण तुझ्या प्रेमाची सुपर पॉवर माझ्याजवळ आहे. तू सांग की मला कसं काही होईल म्हणून. आणि अक्षय मात्र आता रमा रडत आहे तर तिची गंमत करण्यासाठी म्हणतो की गालावर काहीतरी लागलेले आहे. रमा आता सारखं सारखं आपल्या गालाला हात लावून काढण्याचा प्रयत्न करते आणि काय आहे असं विचारते. त्यावरती अक्षय तिच्याकडे बघून हसत असतो. आता मात्र तो आपल्या दोन्ही हाताने रमाचे गाल धरतो आणि आता म्हणतो की आता मात्र गेलेला आहे तिचा तो रडलेला चेहरा. आणि आता रमा फ्रेश होऊन हसते. तर आता अक्षय म्हणतो की हे बघ आत्ताचा तो चेहरा, आत्ता तुझ्या गालावर असणारा जो काही राग, जो काही दुःख वगैरे आहे ते सगळं काही निघून गेलं, ते तुला चिटकलेलं होते. तेव्हा आता रमा खूप खुश होते आणि लाजतच अक्षयकडे पाहत असते. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्हाला नाही कळणार, कारण मी इतके दिवस तुमच्यापासून खूप लांब होते आणि आता मात्र आपण एकत्र आलो तर खरंच खूप भीती वाटते, टेन्शन येत आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ त्याबद्दल मी तुला थँक्यू सुद्धा म्हटलो आणि आभार सुद्धा मानलेत. आणि त्यात म्हणजे आभार मानणे आणि विश्वास ठेवणे ह्या दोघी वेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा आता रमा म्हणते की हो माहिती आहे आणि आपल्या डोळ्यातील ते पाणी वगैरे पुसते. अक्षय पुन्हा तिचा हात धरतो आणि तिला थँक्यू असं म्हणतो. आणि हे बघ मला खरंच खूप भीती वाटते, कारण मला आता इतके दिवस आपल्यामध्ये जे काही घडलेलं आहे आणि इतके दिवस तू माझ्यापासून लांब राहिली, त्यामुळे आता मला तुला गमवायचं नाही, कारण तो धक्का माझ्यासाठी खूप काही मोठा आहे. त्यावरती आता रमा लगेच अक्षयकडे बघत म्हणते की हो हे सुद्धा मला माहिती आहे, तुमचं माझ्यावर आणि आरोहीवर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे. त्यावरती अक्षय तिच्याकडे बघतो आणि विचारतो की मला असं वाटतं की जो काही आज निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा जर असला तर. त्यावरती रमा आता विचारते की का, म्हणजे तुम्ही मनापासून विश्वास नाही ठेवला तर. आणि मला एक गोष्ट सांगा की माझा सुद्धा निर्णय चुकलेला आहे की काय. त्यावरती रमा आता पुन्हा म्हणत आहे की हो मला सुद्धा असं वाटतं की आपण रेवावर विश्वास ठेवून चूक तर केलेली आहे की काय, की तुम्ही मात्र अविश्वास दाखवून चूक केलेली आहे, असे हेही होऊ शकतं. पण कितीही संकट आले, कितीही काही झाले तरी आता आपण एकमेकांचा धरलेला हात सोडायचा नाही, आपली एकमेकांची संगत मात्र आपण सोडायची नाही, साथ द्यायची आहे आपल्याला आयुष्यावर एकमेकांची. किंवा आता अक्षय म्हणतो की देव करो आणि माझा निर्णय चुकीचा नसो, कारण आता ज्या निर्णयामुळे आपल्याला इतका त्रास होईल असं वाटत असेल तर मात्र त्या निर्णयाचा उपयोग काय आहे. मग नक्की दोघांनाच कळत नसतं की रेवावर विश्वास ठेवून आपण चूक केली की काय. आणि यावरच आता दोघंही एकमेकांशी बोलत आहेत. तर आणि त्यानंतर आता अक्षय रमाला मिठीमध्ये घेतो, तिच्या कपाळाचा किस वगैरे घेतो. रमा सुद्धा आता खूप छान तयार होते. त्यानंतर मात्र आता इकडे तांबटकर आणि रेवा बाहेर गप्पा करत बसलेले आहे, चहा वगैरे पीत. तांबटकरला आता रेवाने सगळं काही तेथे मुकादमांच्या घरामध्ये घडलेला प्रकार सांगितलेला असतो. ते ऐकून तांबटकर म्हणतो की म्हणजे आता मुकादमांचा तुझ्यावर असणारा जो काही विश्वास आहे तर तो आणखीन वाढलेला आहे आणि भूतकाळातील जे काही ते तुझ्यावर अविश्वास त्यांनी दाखवलेला आहे तर त्या आठवणी आता पुसून गेलेल्या आहेत. तर त्यानंतर रमा आणि अक्षय मात्र इकडे एकमेकांच्या मिठीमध्ये, म्हणजे रमा आता अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत पडलेली असते आणि अक्षय तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. आता इकडे तांबटकर रेवाला म्हणत असतो की हे बघ, म्हणजे मुकादमांचा जो काही विश्वास आहे तुझ्यावर तर तो हिऱ्यासारखा पक्का झालेला आहे. तर आणि राहून मात्र मला माझ्या मनामध्ये एकच असा विचार येत आहे की प्रत्येक संकटामध्ये तूच कशी तेथे हजर असती बरं. आणि आता हे ऐकल्यानंतर रेवाला धक्काच बसतो. रेवाला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. त्यानंतर आता इकडे रमा ही आता रेवाला भेटायला निघालेली असते, त्यासाठी तिची तयारी सुरू असते. अक्षय विचारतो की काय झालं, तू म्हणजे रेवाला भेटायला निघालेली आहे का. तेव्हा रमा म्हणते की हो, आणि मी रेवालाच भेटायला निघालेली आहे, ती पाचगणीमध्येच आहे आणि रिसॉर्ट ओपन करायचं आहे तिला. तेव्हा आता अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की म्हणजे आता ती कायमस्वरूपी इथेच राहणार आहे. तर नंतर रमा आता अक्षयचा म्हणजे त्याला सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा अक्षयला तिचा राग येतो. अक्षय जाऊन द्यायला काही तयार नसतो, पण तरी सुद्धा रमा आता रेवाला भेटायला येते. आणि आता रेवा मात्र आता हे सर्व तिला म्हणजे ऐकत असते. रेवा आता रमाने सांगितलेले जे काही बोलणं आहे तर ते ऐकते आणि म्हणते की म्हणजे असं की नक्की हा विचार कुणाच्या मनात आलेला होता, आणि आय गेस नक्की अक्षयच्या मनामध्येच हा विचार आलेला असेल असे रमाला सुद्धा ती परत म्हणते. आता रमा मात्र रेवाकडे पाहत असते. आता रेवा खरंच बदलली आहे की काय यावर मात्र आता रमाचा अजूनपर्यंत काही विश्वास नसतो. आणि रमा मात्र आता ती जे काही बोलत आहे आता आरोहीसाठी तिने विश्वास ठेवलेला असतो, परंतु रेवाच्या वागण्यातून आणि बोलण्यातून आता रमाला खूप काही जाणवणार आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.